तर जय महाराष्ट्र पब्लिक, ओम जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं। तर आता 12वीचं जसं की आपण बघितलं की एक्झाम चालू आहे तुमच्या। व्हिडिओ आपला थोडा लेट झाला, ठीक आहे, आज तुम्हाला सुट्टी आहे, आज आपण व्हिडिओ अपलोड करतोय। पहिले तुमचे 3 पेपर ऑलरेडी झालेले, 3 किंवा 2 झालेले, तर बाकीचे पुढचे पेपर जे राहिलेले त्या टाइम टेबल भरपूर जणांना माहीत नसतं। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाइम टेबल दाखवणार आहे 12वीचं। तर तुमचं 12वीचं टाइम टेबल तुम्ही नक्की बघा, तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाही कोणत्या पण ऑफिशियल वेबसाईटवरून। मी ऑलरेडी डाउनलोड केलेले, तुम्हाला फक्त टाइम टेबल बघायचं आहे। मी एक्सप्लेन करणार आहे कोणता सब्जेक्टचा पेपर कधी आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामुळे संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये असणार आहे। त्यामुळे चॅनलला नवीन आले असाल तर फटाफट सबस्क्राईब करा, कारण डेली इथे मराठीमध्ये काही ना काही अपडेट तुम्हाला भेटत असणार आहे। तर आता इथं टाइम टेबल बघूया। तर HSC बोर्ड टाइम टेबल 2026, तर सायन्स, तर डेट इथं 10 फेब्रुवारी 2026 तुम्हाला सांगितलं। तुमचा पेपर झाला आहे 10, 11, 12, तर आता 16ला पेपर आहे डायरेक्ट। तर 16ला बघूया, तर फिजिक्सचा पेपर आहे 11चा टायमिंग असणार आहे। 19ला केमिस्ट्रीचा पेपर आहे 11चा टायमिंग आहे, आणि 21 फेब्रुवारी 2026ला मॅथचा पेपर आहे। तर मॅथचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा, कारण मॅथ भरपूर जणांचा बॅक लागतो। 12वीला सब्जेक्ट जर बॅक लागला तर अवघड होऊन जातं। त्यामुळे 12वी आपला एकदम मेन पाया आहे। बिल्डिंग आपली बांधतो ना आपण, खाली कसा पाया रचतो त्याप्रमाणे 12वी एकदम पक्की पाहिजे। पाया आपला एकदम मजबूत असेल तर त्यानंतर आपण इंजिनिअरिंगसुद्धा इझिली करू शकतो। तर आता 26 फेब्रुवारी 2026ला बघूया, तर बायोलॉजीचा पेपर आहे 11 वाजता पेपर आहे। आणि 3 मार्च 2026 कॉम्प्युटर सायन्स फर्स्ट, इलेक्ट्रॉनिक सायन्स फर्स्ट, आणि 5 मार्च 2026ला कॉम्प्युटर सायन्स सेकंड आणि इलेक्ट्रॉनिक सायन्स सेकंड। तर असं टाइम टेबल होतं, थोडा व्हिडिओ लेट झाला, ठीक आहे, बट आला। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।